खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने केलेली तुरईची भाजी आहे. पण जे कॉम्बिनेशन आहे ना, ते कॉम्बिनेशन मात्र भाजीला नेक्स्ट लेवलवर घेऊन जात आहे. आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि साखर याचं वाटण अप्रतिम लागते आहे भाजी. नक्की ट्राय करा. कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आज आपण तुरईची भाजी बघणार आहोत, कांदा आणि लसूण न घालता. इथं बारीक चिरलेली तुरई आहे. ही अर्धा किलोला थोडीशी कमी आहे. भाजलेले शेंगादाणे आहेत 1 मोठा चमचा, भाजलेले तीळ आहेत 1 चमचा, आलं आहे, कढीपत्ता आहे, चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे. आता मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे आणि तीळ घालून ह्याचं एक वाटण करून घेते. हे आपलं वाटण रेडी आहे. तुम्ही बघू शकता हे फार बारीक पेस्ट झालेली नाही आहे. आता आपण भाजी करायला घेऊया. 1 मोठा चमचा तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि थोडी आपण मोहरी तडतडू देऊया. मोहरी थोडीशी तडतडली की आपण कोथिंबीर, शेंगदाणे, तीळ आणि हिरवी मिरची याचं जे वाटण केलेलं आहे ते वाटण घालूया. आणि याच्याबरोबरच आपण 1 चमचा आल्याची पेस्ट आहे ही. आता हे छान परतून घ्यायचं आहे. आता हे थोडं परतून झालं की आपण यात थोडीशी हळद घालून थोडंसं परतून घ्यायचं आहे ह्याला. आणि थोडंसं हिंग घालून घेऊया, अगदी 1 चुटकीभर हिंग. चिरलेली जी तुरई आहे ती घालते. याला 1-2 मिनिटं सोडूया ह्याला. तुम्ही बघू शकता इथे आपण पाणी घातलेलं नाही आहे. आता मी 1-2-3 चमचे पाणी घालते. हे 2 मोठे चमचे पाणी घातलेलं आहे ह्यात. आता झाकून पुन्हा 5 मिनिटं आपण वाफूया ह्याला. आता आपण मीठ घालून घेऊया यात, चवीपुरतं मीठ, अगदी थोडंसं. चवीला साखर, हे ऑप्शनल आहे. साखर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. भाजी छान वाफली आहे. ओलं खोबरं सुद्धा घालू शकता वरनं ह्याला. भाजी सर्व करून घेऊया आपण. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबा, म्हणजे आमचे नेक्स्ट रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला इमिडिएटली मिळतं. रेसिपी तुम्हाला कशी वाटली, रेसिपी ट्राय करून नक्की कळवा. आणि कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा.